नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील एमपी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मी स्वागत करत आहे। मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना हे योजनेचे जे पैसे होते ते आता डीबीटी पोर्टलद्वारे मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत। याचा जो जीआर आलाय हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे। या जीआर मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। तर ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, व्हिडिओला चालू करू। व्हिडिओ चालू करण्याचे मित्रांनो, जय भवानी जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, हा आहे जीआर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे मित्रांनो। तर जीआर मध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये जे प्रस्तावना काय आहे ते आपण पाहणार आहे आता। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना, तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरित डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची बाब शासनाच्या विचारधनीत आलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे शासन निर्णय काय दिलेला आहे ते आता आपण पाहणार आहे। शास्त्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टल ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार कार्ड व्हॅलिड किंवा आधार कार्ड व्हॅलिड न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचे शासन निर्णयाने घेतलेले आहे, म्हणजे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांच्या पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असणार आहे मित्रांनो। दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई विविध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 मधील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। तर त्यानंतरचा मित्रांनो 2 नंबरचा आहे, दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,771 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यास आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो। हा खाली तक्ता दिलेला आहे मित्रांनो। याचा जो जीआर आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथं तुम्ही जाऊन हा तक्ता बघू शकता। तर त्यानंतर खाली काय दिलेलं आहे मित्रांनो पाहू आपण। तर वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटीद्वारे करण्याबाबतचा महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक कारवाई करावी। तर त्यानंतर सर्व जिल्हा अधिकारी यांना कळविण्यात येते की, महत्त्वाचं मित्रांनो, सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरल्याची खातरजमा करायची आहे मित्रांनो। तर हा जीआर जो तुम्हाला आहे www.maharashtra.gov.in या संकेतावर भेटून जाईल मित्रांनो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय भवानी जय शिवराय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।